तर गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे पुण्यामधल्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये सुद्धा सध्या मोठा फटका पाहायला मिळतोय। पुण्यातल्या हॉटेल दुपारनंतर बंद ठेवण्याची वेळ आली आहे, तर गॅस संपल्यामुळे चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे आणि गेल्या 2 दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्सना ऑर्डर रद्द कराव्या लागलेल्या आहेत। तर पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिक सध्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत। हॉटेल चालकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे। जो काही सिलेंडर्स चा साठा होता तो केवळ आज एक दिवस पुरेल अशी स्थिती अनेक हॉटेल्समध्ये आलेली आहे। त्यामुळे एक वेगळ्या आर्थिक अडचणींचा आता सामना पुण्यातल्या हॉटेल चालकांना करावा लागतोय। फटका बसतोय। सध्या गॅसचे रेट वाढलेत, तेलाचे रेट वाढलेत, बाकीचे सगळे रेट वाढलेत, त्यामुळे खूप तारेवरची कसरत करावी लागते। पण आता हा कमर्शियल गॅस शॉर्टेज आहे तो तुम्हाला मिळतोय का? आणि जर मिळाला तर चढ्या दराने घ्यावं लागतं की काय परिस्थिती आहे? नाही, खूप बिकट परिस्थिती। अगोदरच बुकिंग करून ठेवावं लागतं आणि आज तर टाकीच नाहीये। खूप बिकट परिस्थिती आता। पण जर पुन्हा उद्यासाठी जर टाक्या मिळाल्या नाही तर मग उद्या हॉटेल बंद ठेवायचं? हो, पर्यायच नाहीये। गॅसचा पुरवठाच नाही होते।